नमस्कार मंडळी, मी संगीता. साध्वी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मेथीची भाजी. अगदी सगळ्यांच्याच घरात बनवली जाणारी ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे. तुम्हाला म्हणजे मला सांगायचं आहे की मालवणी स्टाईल मध्ये वेगळी बनवतात, म्हणजे जे कोकणातले माणसं आहेत ना ते चिरून बनवतात आणि आपण घाटी माणसं आहेत ना ती अशीच निवडून आणि बनवतो. तर ही आजची रेसिपी आहे अजिबातच कडू न लागणारी मेथीची भाजी. एकदा अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवाल ना तर 100% गॅरंटी देऊन सांगते नेहमी अशाच पद्धतीने बनवाल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. 0 मिनिटात आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी अर्थातच एक जुडी मी मेथी घेतलेली आहे, साधारणतः 3 ते 4 माणसासाठी. सुरुवातीला आपण तिला असं हे बांधले ते सोडून घ्यायचं, मस्त अशी मोकळी करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मेथीची जुडी आपण सोडून घेतली. त्यानंतर एक एक मेथीचा असा फाटा घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने मेथी निवडून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही, जिथपर्यंत मेथीचा इथं देठ पण मी घेते, जिथपर्यंत कोवळा देठ असेल ना मेथीचा तिथपर्यंत आपल्याला घ्यायचा आणि बाकीचा भाग काढून टाकायचा. आपण ही मेथी अजिबातच चिरून वगैरे बनवणार नाहीये, तर अशाच पद्धतीने निवडून आपल्याला ही मेथी बनवायची आहे. चला तर मग सगळी मेथी निवडून घेऊया. तर ही निवडून घेतलेली मेथीची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी पाणी असं भरून ठेवलेलं आहे, हे तसंच ठेवूया आपण. तर ही मेथी स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देऊ. आता आपण मेथीच्या भाजीसाठी लागणारी आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. आपण ह्या मिरच्या कापून पण घेऊ शकतो, पण कापून घेतल्यापेक्षा ना अशा ठेचून घेतल्या ना तर खूपच चविष्ट असं लागतं. तर इथं मी ना हे तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. मेथीची भाजीसाठी तिखट मिरच्याच घ्यायचे, कारण आपण हिरवी मिरचीतच मेथीची भाजी बनवणार आहे. त्याचप्रमाणे इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालूया, म्हणजे ही मिरची आहे ती चांगली अशी पटकन वाटली जाईल. तर अशा प्रकारे आबडधोबड अशी मिरचीची हिरवी चटणी तयार करून घेऊया. तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला मोठे मोठेच ठेवायची, ही जास्त ह्याची पेस्ट करायची नाहीये, नाहीतर ती टेस्ट असते जे मेथीची भाजीला येते नाही हिरवी चटणीवर ती येत नाही. आणि आपण कापून मिरच्या तशी पण आपण मेथीची भाजी बनवतो, पण त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर बनवाल ना ती एवढी टेस्टी होते ना, खूपच भारी टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपली इथं हिरवी चटणी तयार आहे. गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर ही एक मोठी कढई ठेवूया. मी मेथीची भाजी बनवताना ना थोडीशी पसरटच कढई घेते, कारण मेथी जास्त असते आणि नंतर गळू पडली तर कमी असते, पण जेव्हा परतवतो ना तेव्हा ती परतवली जात नाही जर कढई पूर्ण भरलेली असेल तर. म्हणून थोडीशी मोठीच कढई घेते आणि त्याच्यातच मी शक्यतो मेथीची भाजी बनवते. कढई चांगली तापली की त्यामध्ये घालूया तेल. गरजेपुरतं तेल घाला. मी साधारणतः इथं 2 मोठे चमच तेल घालते. तेल चांगलं असं गरम झालं की तर आपण त्याच्यामध्ये कोणतंच साहित्य घालणार नाहीये. तर इथे एक मोठा कांदा होता, तो बारीक असा चिरून घेतला, तेवढाच तो मी कांदा घालते ह्याच्यामध्ये आणि ह्याला चांगलं तांबूस रंगावर आपण मस्त असं हा कांदा फ्राय करून घेऊया ह्या तेलामध्ये. तर हा काही काहींच्या भाजीमध्ये मी बघितलेला आहे भरपूर, म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये बघाल किंवा इतर ठिकाणी, तर हा कांदा ना कच्चा असतो लोकांचा, त्यामुळे ना भाजीची टेस्ट अजिबातच येत नाही. तर कांदा एकदम कचकच असा लागतो आणि गोडसर अशी भाजी चव पकडते, म्हणून हा कांदा चांगला असा तांबूस रंगावर परतला गेलाच पाहिजे. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात कांदा एकदम असा मऊ पडलेला आहे. अजून त्यांनी तांबूस कलर घेतलेला नाही, पण बराचसा असा मऊ पडलाय. ह्या टायमाला आपल्याला काय करायचंय, जी कुटून घेतलेली हिरवी चटणी होती ना ती आपण ह्याच्यामध्ये घालायची पूर्ण आणि हिला पण त्या कांद्यासोबत मस्त असं परतून घ्यायचं. हिरवी मिरची कांद्यामध्ये तेलामध्ये परतली ना, आहा, जो खरडा असतो ना त्याचा परफेक्ट फ्लेवर ह्यामध्ये उतरतो, मस्त असं सुगंध सुटतो. तर बघा अशा पद्धतीने मस्त कांदा आणि हिरवी मिरची मस्त अशी परतून घेऊया. हीच खरी मेथीच्या भाजीची टेस्ट असते. कोकणात म्हणाल तर खोबऱ्याची किंवा मुगाच्या डाळीची बनवतात, पण आम्ही ही शेंगदाण्याची मेथीची भाजी बनवणार आहे, शेंगदाणा घालून. एकदम अप्रतिम चवीला लागते आणि परफेक्ट घाटी टेस्ट येते. कशाने? ह्या हिरव्या मिरचीच्या खरड्याने. आणि ती पण जास्त पेस्ट नाही करायची, तुम्हाला सांगितले ना अशी खटबटीतच ठेवायची आपल्याला, मस्त अशी थोडीशी जाडसरच ठेवायची. आहा, मस्त असं सुगंध सुटलाय. आता आपल्याला कांदा पण मस्त तांबूस रंगावर परतलेला गेलेला आहे. आता ह्या क्षणाला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूया आणि आपली जी धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे ना
आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं होतं. तर ती काय अशी थोडीशी डीप करायची, अलगद अशी उचलायची, थोडंसं पाणी निथळून घ्यायचंय आणि ह्यामध्ये घालायचं. तर अशा प्रकारे पूर्ण मेथी आपण स्वच्छ धुवून आणि ह्या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता छान असं चमच्याने हिला मिक्स करून घेऊया ह्या आपल्या हिरवी चटणी आणि कांद्यामध्ये मस्तच. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर अजिबातच ती भाजीचा कलर चेंज होणार नाही, अजिबात भाजी तुमची पिवळी पडणार नाही, एकदम हिरवीगार जशीची तशीच असणार. तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, एकदम अप्रतिम चवीला लागते, सुपर टेस्ट असते ह्या भाजीची. साध्या आपल्या डब्यासाठी आपण नेहमीच मेथीची भाजी बनवतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवत असाल तर नक्की बनवून बघा. तर अशा पद्धतीने सगळी भाजी छान अशी मिक्स करून झालेली. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, अजिबात झाकण ठेवायचं नाहीये मेथीच्या भाजीवर, आणि मीठ पण घालायचंय नाहीये. कारण मीठ जर तुम्ही आत्ताच घातलं ना तर मी घालू शकते आता पण ह्या टायमाला मीठ, पण मला परफेक्ट आहे त्याची किती क्वांटिटी आहे मेथीची भाजी त्यानुसार मी घालू शकते. पण तुम्हाला त्याचा अंदाज आला नाही तर लगेचच मीठ घालायची घाई गडबड करू नका. भाजी एकदम कोमेजून पडली की त्यानंतरच आपण मीठ घालूया, म्हणजे परफेक्ट आपली भाजी अजिबात खारट होणार नाहीये आणि अळणी सुद्धा होणार नाही. तर अशाच पद्धतीने ही भाजी शिजू द्यायची आहे. तोपर्यंत आपण इकडं भाजीच्या वरून टाकण्यासाठी जो शेंगदाण्याचा कूट आहे तो करून घ्यायचा आहे. तर गॅस लावून घेते, त्यावर एक तवा ठेवते आणि छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजताना मात्र अजिबात घाई करायची नाही, मोठा गॅस करायचा नाही, मीडियम गॅसवर साधारणतः 3 ते 4 मिनिटं हे मस्त असे भाजू द्यायचे आपले शेंगदाणे. त्याच्यामुळेच ते खरपूस भाजले गेले तरच त्याची टेस्ट अशी उतरते, नाहीतर तुम्ही पटकन गॅस फास्ट केला आणि पटकन काळपट केले शेंगदाणे तर त्याची टेस्ट उतरत नाही. जो त्याचा असा खरपूसपणाने नंतर तो टेस्ट येते ना, टेक्स्चर येतं, तो येत नाही अजिबात. म्हणून असे आरामात त्याला भाजू द्यायचे. आपले शेंगदाणे तिकडे भाजतायत आणि मध्ये मध्ये ही भाजी पण आपल्याला अशी चाळून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे मध्ये मध्ये, म्हणजे सगळी भाजी मस्त अशी परफेक्ट गळून पडेल आणि छान अशी शिजेल. तर बघा, एकदम कमीत कमी वेळेत आणि एकदम कमी साहित्यात ही भाजी एकदम उत्तम टेस्टी अशी होते. तर बघा, थोडी थोडीशी भाजी गळून पडली, अशीच पद्धतीने हिला शिजू द्यायचे मध्ये मध्ये चाळत. तर बघा, अशा पद्धतीने मस्त शेंगदाणे असे फुटून फुटून भाजले गेलेले आहेत. साधारणतः अजून थोडेसे गडद दाग आले की आपण काढून घेऊया. तर बघा, मस्त खरपूस असा त्याचा शेंगदाण्याचा सुगंध पण सुटलाय, परफेक्ट टेस्ट येईल आपल्या भाजीला बघा. तर अशा पद्धतीने मस्त शेंगदाणे भाजून तयार झालेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तुपामध्ये काढून घेऊया एक शेंगदाणे. तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून झाले, थोडेसे थंड करायला ठेवून देऊया आणि नंतर सालं काढून वाटून घेऊया आपण त्याला. शेंगदाणे आपले थंड होतात तोपर्यंत एकदा अजून भाजी आपण छान अशी चाळून घेऊ. बघा, भाजीला किती पाणी सुटलंय ना, अजिबातही आपण पाण्याचा ह्याच्यामध्ये थेंब सुद्धा घातला नाहीये तरी पण खूप अशी भाजीला पाणी सुटलंय. तर अशाच पद्धतीने भाजी शिजवायची. बघा, तुम्हाला थोडी तरी पिवळी दिसते का ना? अजिबात नाही ना, पूर्ण हिरवीगार भाजी आहे. आणि अशीच आपल्या पालेभाज्या जेव्हा अशा शिजतात ना तेव्हाच भारी अशा लागतात, चव पण त्याची चेंज होत नाही आणि कलर पण चेंज होत नाही. तर बघा, अशाच पद्धतीने ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची पूर्णपणे. तर बघा, शेंगदाणे थंड झाले, त्याची सालं काढून घेऊ. जेवढे सालं निघतील तेवढेच काढायचे, नाही सालं काढले तरी पण चालते, पण मी जेवढे मोठमोठे जेवढे निघतात ना तेवढेसे हातावर चोळून आणि हे सालं काढून घेते आणि त्यानंतर हिला पाकडून घेऊया. तर अशा पद्धतीने चोळून जेवढे सालं आपण काढता येतील तेवढे काढून. आणि त्यानंतर हे शेंगदाणे आहेत ते आपण कुटून घेतलेली जी चटणी होती ना त्याच ह्याच्या खलबत्यात आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे, थोडे थोडेसे घ्यायचे आणि हे असे ठेचून ह्याचा कुटा करायचा. तुम्हाला जर मिक्सरला वाटायचे असेल मिक्सरला पण वाटू शकतात, पण ही एक गावरान चव येते आपल्या अशा खलबत्यात कुटून घेतल्याने भाजीला पूर्णपणे. कारण आपण ही पूर्ण गावठी पद्धतीनेच बनवली आहे, मी पण अशाच पद्धतीने बनवते. जर तुम्हाला घाई असेल जास्त तर शेंगदाण्याचा कूट मिक्सरला फिरवून घ्या, चालेल, हरकत नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं आबोडधोबड करून असा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे एकदाचा शेंगदाण्याचा कूट तयार करून झाला. थोडे थोडे करत असेच सगळे शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळे शेंगदाणे आपण कुटून घेतलेले आहे. शेंगदाण्याचा कूट तयार आहे इथं. आणि बघा भाजी सुद्धा बघा आपली मस्त, भाजीमधलं पाणी पण थोडंसं कमी झालंय आणि छान अशी भाजी शिजलेली आहे आपली. आता काय करायचंय, चवीपुरतं ह्यामध्ये मीठ घालायचंय. हिरवी मिरची ठेचलेली होती ना त्याच्यामध्ये पण मीठ घातलेले साधारण अर्धा चम्मच. आणि आता मी माझ्या अंदाजे मीठ घालते, साधारणतः 1 चम्मच. तर इथे मी साधारणतः 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. 1च चम्मच घातले कारण 1.5 चम्मच आपले झाले असेल. पहिले अर्धा चम्मच घातला आणि त्यानंतर 1 चम्मच अशा पद्धतीने मीठ घातलंय. ह्या भाजीसाठी ते प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता बघा पूर्ण म्हणजे जेवढं 50% पाणी त्याच्यामधलं कमी झालंय. अजून आपण जेव्हा मीठ घालतो ना तेव्हा ह्याला पाणी वळतं अजूनच. तर थोडासा गॅस मोठा करायचा आहे आपल्याला. आणि जो शेंगदाण्याचा कूट घातलेला ना आपण ठेचून घेतले शेंगदाणे, तो सगळा कूट ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला. तर थोडासा शेंगदाण्याचा कूट बघितला तुम्ही मोठाच आपल्याला ठेवायचा. एकदम बारीक कूट नाही करायचा. जर तुम्ही एकदम बारीक कराल ना तर ते असं पीठ भाजीमध्ये टाकल्यासारखं वाटेल. म्हणून थोडासा असा जाडसरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट ठेवायचा आहे. आणि हा शेंगदाण्याचा कूट छान ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा जे पाणी होतं ते एकदमच कमी झालेलं आहे ह्या भाजीमधलं. आणि मस्त अशी भाजी पण शिजली गेलेली आहे. पण माझी एक अशी पद्धत आहे का हे आता ह्या टायमाला आपण भाजी बंद केली तरी पण चालेल, पण आपण जो शेंगदाण्याचा कूट टाकतो ना तो थोडासा असा कचकच लागतो. तर म्हणजे लागू नये म्हणून आपण काय करायचंय, तर अशा पद्धतीने सगळा शेंगदाण्याचा कूट मिक्स झाला ना की त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 मिनिटासाठी असं झाकण ठेवून द्यायचं. एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि 5 मिनिटं भाजी अशीच झाकून आणि शिजवून घ्यायची. म्हणजे काय होतं, तो शेंगदाण्याचा जो कचकचपणा लागतो ना, असा कच्चापणा लागतो ना तो पूर्णपणे जातो आणि एकदम सॉफ्ट असं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये शिजला जातो आणि भाजी पण चविष्ट अशी बनते. तर 5 मिनिटानंतर झाकण उघडून घेऊया आणि जे झाकणाचं पाणी आहे ते त्याच्यामध्येच आपण सोडून द्यायचंय आणि एकदा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. तर बघा मस्त भाजी शिजले गेलेली आहे आणि अजिबातच भाजीचा रंग हा पिवळा पडलेला नाही. जसा आपला हिरवा रंग पाहिजे असतो परफेक्ट हिरव्या भाज्यांसाठी तसाच रंग उतरलेला आहे. पाणी पण पूर्ण सुकलेलं आहे आणि एकदम अशी सुक्की सुक्की कोरडी अशी भाजी झालेली नाही. मस्त आपल्याला भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकतो अशी भाजी आपली तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि हा भाजीचा असा जो घमघमाट गरबत सुटलाय ना तो बघूनच तोंडाला पाणी येते. आणि माझी सगळ्यात हिरव्या भाजीमध्ये फेवरेट भाजी म्हणजे ही मेथीची भाजी. तर अशा पद्धतीने आपली सुपर टेस्टी अशी मेथीची भाजी एकदम गावरान पद्धतीने तयार आहे. लगेच गरमागरम भाजी, नागलीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती खायला घ्यायची. तर ही मेथीची भाजी आपण सर्व करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो अशी एकदा अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्कीच तुम्ही बनवून बघा. आणि ही मेथीची भाजी तुमची कशी होते ना हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमची मेथीची भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा मला कळवा. आणि हो, अजून माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.